दिसला पाहिजे. बस सिद्धू कर, गुडिया करून दाखव सगळेजण. बघा, पिंपळाचं पान करायचं, त्याच्यामध्ये आपलं कपाळ आणि नाक टेकलं पाहिजे. त्रिवार 5 अंगांनी 3 सांघां नमामि. छान. यानंतर आपल्या आराध्यांना पुष्प अर्पण करावे. आणि मेणबत्ती पण सर्व महिला सर्व जगत भगवान बुद्धांची दया हो, करुणा हो. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांची दया हो, करुणा हो. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांची दया हो, करुणा हो. परम पूजनीय महाबोधिसत्वचरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बोधिसत्वचरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परम पूजनीय महाबोधी. यानंतर जो धम्म जगाला दिला, जे धम्म चक्र प्रवर्तित कृपाने 84 कॅन्डल आपण त्या धम्मचक्रामध्ये प्रज्वलित करून त्यांना वंदन करूया. आज दीप दान करूया, दिया दान करूया. दीप दान करत आहोत आणि 2 उपासक, 2 बालक यांनी एक दीप प्रज्वलित करावा अशी मी सर्वांना विनंती करते. उपासक यांनी पटापट येऊन एक कॅन्डल लावायची आहे. एक लावली पटकन एक लावा पटकन. तो राहू दे, दुसरी काय तुम्ही असं घेतला का नाही, असं जर दुरून घेतला ज्यावेळेस आपण अपलोड करतो का नाही क्लिअरिटी मार्क असं. उरलेले उपासक वर्गांना सुद्धा विनंती की त्यांनी सुद्धा एक दीप प्रज्वलित करावा. उरलेल्या सर्व उपासक वर्गाला विनंती की त्यांनी
उपासक ह्याला तथागतांचं धम्मचक्र असंच प्रवचित स्वरूप तुमच्या हाती सुद्धा सर्व उपासिकांना सूचित करण्यात येते की त्यांनी या दियादान केलेलं आपण भावी डॉक्टर समाजासाठी तयार होऊ घालते आणि धम्माची धुरा सुद्धा आहे. आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसोबत आपण समाजाचं देणं लागतो हा भाव सुद्धा मनात असावा. शांततेचं निवेदन की त्यांनी असाच हात जोडून हळूहळू आपलं आसन ग्रहण करावं आणि उपासक वर्ग असाच ह्या जो दियादान केलेला आहे फोटो शूट करत आहेत. हा जो क्षण अगदी स्मरणात येतो का बेटा ये अनमोल ओके काढतो थांबायचं तसं नाही मागवत सगळं
हो 5 मिनिटं असं करणं. विविध म्हणजे दुसरी घटना. अनमोल आजच्या याच महापावन पौर्णिमेला गयेला शाल वृक्षाखाली, पिंपळ वृक्षाखाली, बोधी वृक्षाखाली तथागत भगवान बुद्ध झाल्यानंतर तिसरी घटना महाकारुणिक विश्वशांतीधर तथागत भगवान बुद्ध कुशीनारा येथे त्यांचं महापरिनिर्वाण झालं. मग आजच्या या महापावन पौर्णिमेला विविध महापावन वैशाख बुद्ध पौर्णिमा असे म्हटलं जाते. ही पौर्णिमा आपल्या बौद्ध संस्कृतीतील एक महत्वाचा उत्सव. भगवंतांनी सांगितलेलं आहे की आमिष पूजा आणि प्रतिपती पूजा अशा पूजांनी उपासकांनी आजचा दिवस घालवावा असं त्रिपिटकामध्ये नोंद आहे. आमिष पूजा म्हणजे पुष्प, धूप, दीप, सजावट, नैवेद्य, खीर ह्यांनी मन कसं आनंदित होतंय त्याला आमिष पूजा असं म्हटलं आहे. आणि प्रतिपती पूजा भगवंतांनी आमिष पूजा आणि प्रतिपती पूजामध्ये उपासिकांनी आचरण करावं, धर्माचरण करावं, अष्टशील ग्रहण करून स्वतःला बघून अंतर्मनात बघून खऱ्या अर्थानं समाज घडवावा. धम्मपालन भगवंतांचं जो धम्म आहे, 4 आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग, त्यास पारमिता ह्यानुसार अष्टशील ग्रहण करून एवढं पालन करून आपल्याला माहित आहे आपण पंचशील म्हणतो घेतो पण त्याचं पालन करणं तेवढंच कठीण असतं. सहजच कोणाला रागानं बोलल्या जाते म्हणजे पाण्याची पाता होते. कायेने, वाचेने, मनाने असं नाही की आपण हातात शस्त्र घेऊनच हिंसा होते, तर मनात जरी आलं तरी ती सुद्धा हिंसा होते. आणि मग कोण म्हणतं की बुद्ध पावत नाही, पण तुम्ही सांगितलेलं आहे की आचरण शीलवान हो. 5च नियम आहे साधे सरळ सोपे, ते पाळणं आणि त्याचं मनन करणं त्या दिवसाला खूप मोठं पुण्यकर्म आहे असं सांगितलेलं आहे. तर असो आज आपण पंचशिलायोची संघं नमामि